नवीन लग्न झालेल्या आपल्या मैत्रिणींना किंवा नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांना पालेभाज्या करता येत नाहीत, त्यांच्यासाठी या रेसिपीज मी घेऊन आलेली आहे। आपल्या चॅनलवरती आपण पालेभाज्यांच्या रेसिपीजची सीरीज चालू केलेली आहे। त्यातल्या आधीही मी काही पालेभाज्या दाखवलेल्या आहेत आणि आज आपण शेपूची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज शेपूची भाजी कशी करायची ते बघायचं आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे बघा, एक शेपूची गड्डी मी निवडून घेतलेली आहे आणि शेपू आपल्याला अशी निवडायची आहे। त्याच्या काड्या सुद्धा घ्यायच्या आहेत। काही पालेभाज्यांच्या आपण काड्या घेत नाही, फक्त पानं घेतो, पण शेपूच्या आपल्याला थोड्याशा कोवळ्या अशा काड्या सुद्धा घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने शेपू आपल्याला निवडून घ्यायची आहे। आता ही शेपू आपण कट करून घेणार आहोत। शेपू अगदी छान बारीक कट करायची, म्हणजे ती खाताना अगदी मस्त लागते। आणि तुम्ही बघू शकता मस्त कोवळी अशी हिरवीगार शेपू आहे। अशी शेपू नेहमी आणायची। शेपूच काय, पालेभाजी कुठलीही आणताना आहे ना, अगदी कोवळी अशी बघून आणायची, खूप निब्बर आणायची नाही। आता सगळी शेपू मी अशीच बारीक बारीक कट करून घेते। शेपू कट करून झालेली आहे। आता ही आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी। कोणतीही पालेभाजी आहे ना 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्याला असलेली माती निघून जाते। शेपू मी पातेल्यामध्ये घेतलेली आहे। आता 2 ते 3 वेळा पाणी टाकून मी ही स्वच्छ धुवून घेणार आहे। शेपू धुवून झालेली आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे। 7 ते 8 पाकळ्या लसूण मी सोलला, तो बारीक चिरला आणि तो तेलामध्ये टाकलेला आहे। आता हा तेलामध्ये चांगला फ्राय करून घेऊया। लसूण छान फ्राय करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। बस, बाकी काहीही टाकायचं नाही याच्यामध्ये, फक्त लसूण आणि मिरचीची फोडणी द्यायची पालेभाजीला, म्हणजे पालेभाजी खायला मस्त लागते। तिची स्वतःची चव आहे ना ती तशीच राहते, म्हणून जास्तीचे मसाले टाकायचे नाही कुठलीही पालेभाजी करताना। लसूण आणि मिरचीची फोडणी छान तडतडल्यानंतर मी धुतलेली शेपू याच्यामध्ये टाकलेली आहे। आता ही शेपू आपण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं याची चवही मस्त होते आणि लवकरही शिजते। शेपूची भाजी शिजायला जरा वेळ लागतो, बाकीच्या पालेभाज्या या पटकन शिजतात, पण शेपू शिजायला वेळ लागतो। शेपू चांगली परतून झालेली आहे। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। त्याचबरोबर मुगाची डाळ सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली होती, जास्त वेळ नाही, अर्धा तास भिजत ठेवली होती। आता आपण ही डाळ याच्यामध्ये टाकलेली आहे। शेपूमध्ये ही डाळ आपण छानशी मिक्स करूया। मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे, पण याऐवजी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा मसूर डाळ सुद्धा वापरू शकता, ती सुद्धा भाजी अगदी मस्त होते। मीठ आणि डाळ छान मिक्स केलेली आहे आपण। आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेते। शेपू शिजायला वेळ लागतो, त्याचबरोबर डाळही शिजायला हवी, म्हणून अर्धी वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे। शेपू सुद्धा स्वतःचं पाणी सोडेल, त्याच्यामुळे आपण अर्धीच वाटी पाणी टाकलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 12 ते 15 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया। जवळजवळ 15 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता शेपू अगदी चांगली शिजलेली आहे। मध्ये एकदा दोनदा मी हलवली सुद्धा होती ही भाजी आणि अगदी मस्त असा खमंग सुगंध येतो आहे। गरमागरम शेपूची भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर तोंडी लावायला खा, मस्तच लागते अगदी। आता डाळही शिजलेली आहे, आपण बघून घेतली आणि गॅस बंद केलेला आहे। आता ही गरमागरम शेपू आपण काढून घेऊया ताटामध्ये। तर बघितले ना तुम्ही, शेपूची भाजी किती मस्त झालेली आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे। खूप झटपट होते ही भाजी आणि खूप पौष्टिकही आहे। तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा। आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी? तुम्हाला जर आजची ही शेपूची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती याआधी सुद्धा मी पालेभाज्यांची रेसिपी टाकलेली आहे। मेथी कशी करायची ते दाखवलेलं आहे, त्याचबरोबर लाल माठाची भाजी सुद्धा आपण केलेली आहे आणि काल मी पालकची भाजी कशी करायची हे दाखवलं होतं। त्यासुद्धा रेसिपीज तुम्ही नक्की बघा, अगदी भन्नाट चवीच्या सगळ्या पालेभाज्या होतात। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा, जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त अशा पालेभाज्यांची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुलच विसरू नका। अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन।